बातमी लातूरमधून। लातूरमध्ये संतांच्या महाकुंभ सोहळ्याला आजपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह 7 संतांच्या पादुका वारकऱ्यांच्या दर्शनासाठी लातूरमध्ये दाखल झाल्या आहेत। विशेष म्हणजे आळंदीहून हेलिकॉप्टरद्वारे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका लातूरात दाखल करण्यात आल्या। पादुकांच्या आगमनावेळी भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय। दिंडी, अभंग, जयघोषांनी भक्तिमय वातावरण निर्माण झालं। लातूरात होत असलेल्या संत महाकुंभ सोहळ्याची आज औपचारिक सुरुवात झाली आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। संतांच्या पादुका हेलिकॉप्टरच्या द्वारे पोहोचलेल्या आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येने जे आहेत भाविक जे आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। लातूर मागील काही दिवसापासून हे भक्तिमय वातावरण होतं आणि यामध्ये जे आहे ते मोठ्या संख्येने जे आहे ते भाविक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संतांच्या पादुका पोहोचलेल्या आहेत आणि यावरती पुष्पवृष्टी करण्यात येत आहे। मोठ्या संख्येने जे आहे ते लातूरचे भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमल्याचं पाहायला मिळत आहे आणि पादुकांचं दर्शन करण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळत आहे। पादुका जे आहे ते हेलिकॉप्टरने या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि दर्शन मिळावं पहिल्यांदाच अशा पद्धतीनं जे आहे महाराष्ट्रामध्ये जो आहे तो संतांचा वारकऱ्यांचा महाकुंभ होत आहे आणि यामध्ये जे आहे ते वारकऱ्यांचे सगळ्यांचे संतांचे ज्या पादुका आहे ह्या आकर्षणाचं केंद्र आणि हे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते संतांच्या पादुका पोहोचलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं भक्तिमय वातावरण जे आहे ते लातूरमध्ये पाहायला मिळतंय। सर्वच संतांच्या पादुका या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत, त्यामुळं पुढील 10 दिवस वारकऱ्यांसाठी असेल, लातूरकरांसाठी ही जी आहे ती संतांसाठी दर्शनाची आणि मंथनाची ही पर्वणी असणार आहे। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।